पोरांनो ऐका ना, ते आपल्या सगळ्या पोरांना बोलवलंय परत मी. त्यांचं चाललंय, त्यांना वेगळा गणपती बसवायचा आहे. पण आपल्याला काय तसं करून द्यायचं नाही. ते आता यायला लागले सगळी. पण कुणी काय करून बोलू नका बरं का. मी बोलतो त्यांच्याशी. ए भाऊ, काय गरज नाही त्यांना बिलवायची. सगळे ऑपोजिट गेलेत ती पोरं. त्यांना वेगळा मंडळ वाचवायचं. जाऊ दे ना भाऊ, बसू दे ना त्यांना वेगळा गणपती बसवायचा आहे. कळेल त्यांना पण मंडळ चालवायचं कसं असतं ते. ए भाऊ जाऊ दे, बसू दे. एका वर्षात त्यांचं मंडळ बंद पडेल बघा आता. जाऊन दे ना, आपल्याला किती पण अपोजिटला येऊ दे, आपल्याला नाही फरक पडत. भाऊ तुला खरं सांगू का, किरण्या ऋषी आहे ना ते आहे ना, तो पोरांना भडकावते ते, त्यामुळे ती पोरं अशी वागते ते. बरं ऐका ना, जाऊ द्या. हे बघा ते आले बघा पोरं. कुणी काय बोलायचं ना, मी आत्ताच सांगतोय. मला बोलू द्या, काय त्यांचे प्रॉब्लेम आहे ना याआधी आपण समजून घेऊ. काही पण उद्या माघार घ्यायची नाही. नाही या वर्षी आपल्या सेपरेटच बसवायचं म्हणलं. आलीत बस सगळी पोरं, बोल काय बोलायचं लवकर. अरे पोरांनो, मी काय ऐकतो राव. तुम्ही वेगळा गणपती बसवायचा विचार करताय वाटतं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मंडळात? विचार काय नाही, आमचं ठरलंय. पुढच्या चौकात आम्ही आमचं मंडळ बसवणार आहे. ए भाऊ बघ, यांना कसली गुरमी आली, बसू दे यांना मंडळ. बघ ही अशी इज्जत आहे मंडळात आम्हाला, म्हणून आम्ही बाहेर पडलोय. अरे एवढं काय त्याच्यामध्ये राव. अरे गप्प बस ना साहिल, तू काय बोलतोय? तुला सांगितलं ना बोलू नको म्हणून. हे बरं ऐका ना, मला फक्त एवढं सांगा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मंडळात? काय प्रॉब्लेम आहे ते सांगा ना तुम्ही राव. प्रॉब्लेम म्हणजे दरवर्षी तुम्हाला सांगतोय ना की मिरवणूक काढा. ते समोरचं मंडळ कसं मिरवणूक काढतं एकदम जोरात. आणि जर वेळेस पण तुमच्या बॅनरवरती फोटोवर आमचे खाली. तुम्हाला म्हणलं होतं मागच्या वर्षी आपण ऑर्केस्ट्रा ठेवू, तुम्ही तेवढं पण नाही ऐकलं. पुढच्या मंडळाने राजा पाटीलला बोलवलं होतं. त्या मंडळाची पोरं हसतात आपल्यावर. बरं एवढेच प्रॉब्लेम आहे ना तुमचे? बरं ऐक ना, तू म्हणतो ना मिरवणूक काढायची, आपण मिरवणूक काढू. पण मिरवणुकीला ना फक्त आपण ढोल ताशा पथक लावणार, साऊंड अजिबात लावणार नाही. आणि तू काय म्हणतो ऑर्केस्ट्रा ठेवायचा ना? हे बघ दादा, आपण काय करतो, लहान मुलांचे कार्यक्रम घेतो. जे काय आपलं वर्गणी जमा होती त्यातनं जास्तीत जास्त बक्षीस आपण लहान मुलांना वाटतो. त्यामुळे ऑर्केस्ट्रा तर आपण घेऊ शकत नाही, कारण ते आपल्या बुद्धीला पटत नाही. त्यानंतर तू काय म्हणतो, बॅनरवर आमच्या फोटोवरती लागतात, तुमच्या खाली लागतात. एक काम करा, या वर्षीपासून बॅनरची पद्धत बंद. या वर्षीपासून कोणाचाच बॅनर लागणार नाही, आपल्या कोणाचाच फोटो बॅनरवरती नसेल, बरोबर? आणि अजून त्याचं काय म्हणणं होतं की लोक आपल्यावर हसतात. ऐक ना, आपण चांगलं काम करतोय, कुणाला हसायचं असू द्या. आता मान्य आहे का तुम्हाला? आम्हाला मान्य नाही. आम्हाला 8 बेस 8 टॉपच पाहिजे. हे सोडा, तुम्हाला वाटतं हे साऊंड लावतील? यांनी आतापर्यंत कधी लावलेलं, इथून पुढे तरी लावतील का? चला आपण आपल्या मंडळात साऊंड लावू. यांना नको मस्का लावू, जाऊ दे, गेली तर गेली. ए जावा, चला निघा, लावू दे यांना साऊंड. जे नीट बोल, तुला सांगतोय. लय मस्ती आलं करू नको. ए, मस्ती आली म्हणजे आणि अंगावर यायचा काय संबंध? काय फालतू लावलंय तुम्ही? सर का हे व्हा इकडे. हे ऐका ना, तुम्हाला वेगळा गणपती बसवायचा ना तर बसवा, काय प्रॉब्लेम नाही. पण हे अशी भांडणं करू नका आपल्यात. आणि तुम्हाला काय वाटतं रे, गणपती मंडळ चालवायचं म्हणजे काय खेळायचं काम आहे का? हे सोडा. ठीक आहे, जावा तुम्ही, बसवा तुम्ही तुमचा गणपती, जावा. यांना दाखवू कशी असती मिरवणूक ह्या वर्षी. चला, हे काय लय मोठं आहे का? चल, लय मोठा मंडळ बघून आहे का? घेऊ पुढचं. चला, बघू आपलं, यांना दाखवू.